विदर्भातील उष्णतेची लाट काहीशी कमी होण्याचे संकेत आहेत। आज 29 मे रोजी विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने तसंच उर्वरित जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कमी अधिक होतोय। गुरुवारी म्हणजेच 28 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानातील श्रीगंगानगर येथे देशातील उच्चांकी 48.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। वायव्य उत्तर प्रदेशापासून आंध्र प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे। आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे। तापमानाचा पारा 40 अंश पार गेल्यास आणि कमाल तापमानात 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाल्यास तसंच कमाल तापमान 45 अंशापार गेल्यास उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं। विदर्भात उष्णतेची लाट आली आहे तर महाबळेश्वर येथे राज्यातील निचांकी 18.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून आज 29 मे रोजी विदर्भातील वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने तसंच बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट आहे। यातच मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नैऋत्य मान्सूनने बुधवारी म्हणजेच 27 मे रोजी लक्षद्वीप बेटांच्या दक्षिण भागासह नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य, आग्नेय आणि पूर्व मध्य भाग, अंदमान समुद्राचा उर्वरित भाग तसंच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पुढे सरकलाय। गुरुवारी म्हणजेच काल 28 मे रोजी मान्सूनची वाटचाल जैसे थे होती। 2 दिवसात आणखी वाटचाल होण्यास पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय।